आपण काही वचन यावेळेस पाहणार आहोत. एक दोन उदाहरणं मी तुम्हाला आजच्या वचनातून देणार आहे. हालेलुया. एक सुंदर अशी टाळी वाजवूयात प्रभूसाठी. देवाचं वचन आम्हाला सांगतं सगळ्या पापांची बायबलमध्ये क्षमा केली जाते. हालेलुया. किंवा येशूच्या रक्तामध्ये क्षमा केली जाते सगळ्या पापाची. हा सुरुवातीलाच असं जेवताना कधी जांभळी येते का हो? हा का? कारण की तो एक आनंद असतो तो खाण्याचा. हालेलुया. तसंच प्रभूच्या वचनाबद्दल आमचं असलं पाहिजे अंतःकरण. हालेलुया. तर चला, बायबल आम्हाला सांगतं की आमचं लाल लाखीसारखं पाप येशूच्या रक्तामध्ये धुतलं जातं. कितीही मोठं पाप असू दे त्याची क्षमा केली जाते. पण एक असं पाप आहे त्याला क्षमा नाही. तुम्हाला माहित आहे कोणतं? आम्हाला एवढंच माहित आहे की येशूमध्ये सगळ्या पापांची क्षमा आहे. झाले का भाऊ ते सेटअप? हा बसा मग आता व्यवस्थित वचन ऐका. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येशूच्या रक्तामध्ये आमची सगळी पापे धुतली जातात. मी कसाही वागू दे, मी कसाही काहीही करू दे, ज्यावेळेस मी येशूच्या जवळ येतो, क्षमा मागतो, त्यावेळेस येशू आम्हाला माफ करतो. हालेलुया. म्हणजे पापांची क्षमा येशू करतो. एक असं पाप आहे त्याला क्षमा नाही, त्याला डायरेक्ट दंड आहे. हालेलुया. ते कोणतं पाप आहे ते आपण आता पाहणार आहोत. हालेलुया. असं समजून जाऊ नका की सगळं काय आपल्या बाजूनच आहे. नाही, काही गोष्टींना मर्यादा आहे. हालेलुया. काही गोष्टींना काय आहे? मर्यादा आहे. सगळ्या पापाला क्षमा आहे, पण एक असं पाप त्याला क्षमा नाही, त्याला डायरेक्ट दंड आहे. हालेलुया. हालेलुया. मी मुद्दामून अध्याय तुम्हाला सांगितलेला नाही. अध्याय सांगितला तर लगेच तुम्हाला समजून आला असतं. गेस करूया. एक काय वाटतं भाऊजी, कुठला धक्का लावशील त्याला? भाऊजी कोणता असेल बरं ते पाप ज्याला प्रभू क्षमा करत नाही? कोणतं असेल पाप? सगळ्या पापांना क्षमा करतो प्रभू येशू, पण एक असं कोणतं पाप आहे त्याला प्रभू क्षमा करत नाही? काय वाटतं? जितो चालव ना. हा मूर्तीपूजा. बर, दादाला काय वाटतंय कोणतं पाप असेल ते ज्याला क्षमा नाही? बर ठीक आहे. वहिनीला काय वाटते कोणतं पाप असेल ते? होय, कोणतं पाप आहे? बर बर बर, अगदी बरोबर. पवित्र आत्म्याबद्दल लबाडी केलेली प्रभूला अजिबात आवडत, त्याला क्षमा नाही. पण प्रेषितांच्या कृत्यामधून मी म्हटलेलं आहे, असं कोणतं पाप मंडळीतल्या काही माणसांनी केलेलं आणि प्रभूने त्यांना त्याची क्षमा केलेली नाही? आता सोपं झाले. आता समजा. जाणून बुजून केलेलं पाप. बरं ठीक आहे, लक्षपूर्वक आहे का? कोणतं पाप आहे ते की त्याला क्षमा नाही? जी लोक अंतःकरणातून परमेश्वराच्या सोबत
व्यवस्थित नाहीत त्यांना पापाची त्या क्षमा बिलकुल नाही, डायरेक्ट दंड आहे. हालेलुया, हालेलुया. मी काय म्हटलं, जी लोक आपल्या अंतःकरणातून परमेश्वराच्या बरोबर व्यवस्थित नाहीत, परमेश्वराला सिरियस घेत नाहीत, परमेश्वराला महत्व देत नाहीत, हालेलुया, आपल्याच मनानं, आपल्याच बुद्धीनं, आपल्याच ज्ञानानं आपणाला बरं वाटेल ते, आपल्याला योग्य वाटेल ते, आपल्याला सुख वाटेल ते, आनंद वाटेल ते, तेच करतात. परमेश्वराचा विचार करत नाहीत. परमेश्वराचं मन काय म्हणत असेल इकडे विचार करत नाहीत. ह्या कृत्याला प्रभू अजिबात क्षमा करत नाही. हालेलुया, हालेलुया. जो अंतःकरणातून सरळ नाही, जो अंतःकरणातून नीट नाही, हालेलुया, प्रभू त्याला क्षमा करत नाही. डायरेक्ट त्याला दंड आहे. जे अंतःकरणातून सरळ नाहीत का नाही, जे आतून सरळ नाहीत का नाही, ते त्यांच्या जीवनामध्ये त्याचं प्रतिफळ पाहतात. देवाच्या लोकांना मी तुम्हाला सांगू का, देवाच्या लेकरांना मी तुम्हाला सांगतो, आपल्याला सगळ्यांना तोंडपाठ हे वचन आहे की परमेश्वर माणसासारखा बाहेरील रूप पाहत नाही, तर परमेश्वर अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. हे वचन कुठे आहे माहित आहे तुम्हाला? शमूएल जो देवाचा सेवक ज्यावेळेस दावीद राजाचा राज्याभिषेक करायला गेला होता, तेच खिडमिरा दावीद राजा, 15-16 वर्षाचा दावीद राजा, बुरळी केस बायबल म्हणतं, आणि रानातून मेंढर चारून आणला होता, त्याला ओढून आणला होता की तुझा नंबर आहे, आता कुठल्याच भावाला निवडलेला नाही, तुला शेवटचा तो राहिलेला आहेस, तुला बोलवलेला आहे. आणि ज्यावेळेस दावीद राजा शमूएलाकडे आला, त्यावेळेस शमूएलाला देवाचा आत्मा म्हणा लागला की हा बघ इस्रायलाचा राजा, आणि ह्याला मी निवडलेला आहे माझ्या लोकांसाठी. हालेलुया. शमूएल म्हटलं, ह्यो याची भुरडी केस, 15-16 वर्षाचा हा तरुण मुलगा, आणि याचा अवतार कसा आहे मेंढर चारून आलेला. हालेलुया. त्यावेळेस शमूएलाला देवाचा आत्मा म्हणाला की माझं पाहणं जसं मनुष्य पाहतो तसं नाही, मी मनुष्याचं बाहेरील रूप पाहत नाही, तर मी अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. हे वचनाचं आपले शीर्षक आहे. प्रभू मुख नव्हे, प्रभू बाहेरील गोष्टी नव्हे, तर प्रभू माझं अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. अंतःकरणातल्या गोष्टी माझ्या परमेश्वराला आवडतात. देवाच्या लोकांना, मी अंतःकरणात जे काही योजतो, जे मी अंतःकरणात जे काही करतो, ते परमेश्वर पाहतो आणि त्या प्रमाणानं माझं जीवन आशीर्वादित करतो. हालेलुया. तुम्हाला माहित आहे, एक विधवा जे आपलं दान घेऊन प्रभू येशू जवळ आली होती, तिनं दान ते भांडारात टाकलं. खळेश्री आवाज आला ज्यावेळेस त्या दानपात्रात टाकलं तिनं ते दान. हालेलुया. सगळ्यात कमी दान होतं त्याचं, पण तिथं येशू म्हणा लागला की सगळ्याहून जास्त हिचं दान आहे. हालेलुया. कारण सगळ्यांनी आपल्या कमाईतून थोडं थोडं टाकलं, पण या बाईनं आपली संध्याकाळची उपजीविकाच ह्याच्यात टाकली. म्हणजे कुणाला माहिती होतं की तिचं संध्याकाळ त्याच्यावरती अन्न चालणार होतं? परमेश्वराला. ते अंतःकरणात बोललेली परमेश्वराला ते माहिती होतं. किती अशी उदाहरणं देऊ की परमेश्वर मुख नव्हे, तर परमेश्वर अंतःकरण तोलणारा परमेश्वर आहे. कंस आले तुम्हाला. एकदा असंच आमच्या कडेगाव मध्ये शिकवत होतो, आणि 4चा भोंगा झाला आमच्या तिथं. आणि असं शिकवत असताना ते वाघमारे असं ऐकत होतं. म्हणून शिकवता शिकवता म्हटलं, वाघमारे भोंगा वाजला, ते पण होय वाजला.
हालेलुया. असू दे. किती उदाहरणं सांगायची. बायबल आम्हाला सांगतो एक पक्षघाती मनुष्य आपल्या बिछाण्यावरती पडलेला असताना बायबल म्हणतं की 4 माणसांनी त्या पक्षघाताला उचलून ते जिथं येशू बसलेला होता त्या घरात त्या अर्धा गवाही झालेल्या त्या पॅरालिसिस झालेल्या माणसाला जिथं येशू बसला होता तिथं ते घेऊन आले. येशूच्या जवळ त्यांना जाता येईना म्हणून ते घरावरती तो पक्षघाती माणूस घेऊन गेले आणि जिथं येशू बसला होता तिथली तिने काय काढली, कवळ जे काय होतं ते वरचं छत त्यांनी काढलं आणि रस्सीनं त्या पक्षघाताला येशूच्या समोर सोडलं. ते त्या चौघांचा विश्वास पाहून येशू म्हणाला त्या पक्षघाताला, लक्षपूर्वक ऐका, येशू त्या पक्षघाताला म्हणाला की आज तुझ्या पापांची क्षमा तुला मिळाली. आज तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली. मी ते वचन वाचत असताना त्या वचनामध्ये का नाही येशूचं मन कळतंय. येशूचं मन. येशू का बरं असं म्हटलं नाही? तो पक्षघाती होता, तो आजारी होता, त्याला आरोग्याची गरज होती. येशू असं म्हटला नाही या 4 विश्वासांच्या वरून मी तुला म्हणतो की उठ तुझी बाज उचलून घेऊन चालू लागतो. नंतर बोलला, पण अगोदर तुम्ही वाचा बायबल संध्याकाळी उघडून, तो असं म्हटला होता की तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली. माझं काम आहे जगातलं प्रत्येक पाप निघून गेलं पाहिजे, प्रत्येकाला क्षमा मिळाली पाहिजे, हे माझं काम आहे. येशूचं काम काय आहे? पाप माणसातून निघून जावा. पण आज लोकांना वाटतंय की येशू म्हणजे काय माहितीये का, अल्लादीनचा चिराग घासला की असा बाहेर येतोय आणि लगेच आमच्या मागण्या पूर्ण करतोय. येशू म्हणजे जादूची कांडी आहे, नुसतं फिरवलं की लगेच आम्हाला मिळतं. नाही, खरं तर ना, येशू आम्हाला पापापासून सोडवायला या जगामध्ये आला. त्या वचनाला टाळ्या वाजल्या पाहिजेत. चमत्कार येशू अशासाठी करत होता की ते वचनात त्यांना बळकटी यावी, विश्वासात त्यांना बळकटी यावी. पण लक्षात ठेवा, येशूचा मेन उद्देश काय होता? पापापासून आम्हाला क्षमा मिळणं. म्हणा, पापापासून क्षमा मिळणं. काय येशूचा मेन उद्देश होता? पापापासून आमची सुटका व्हावी. ते सैतानानं जे केलेलं जाळं आहे त्या जाळ्यातून आम्ही मोकळे व्हावं. येशू म्हणतो की आत्म्यानं माझ्यावरती आत्मा ओतला गेलेला एक दिनास शुभवर्तमान सांगावं आणि जे बंदिवान आहेत त्यांना मी सोडवावं, जे पापामुळे बंदिवान झालेले आहेत. ज्यावेळेस येशू तिथं असं म्हणाला का नाही तुझ्या पापाची क्षमा झाली, तेवढ्यात तिथं आजूबाजूला जी माणसं होती ती मनातल्या मनात म्हणायला लागली की अरे, पापाची क्षमा करण्याचा अधिकार तर परमेश्वराला, आणि हा कोण म्हणतो पापांची क्षमा तुला करतो? हे ज्यावेळेस येशूला कळालं त्यावेळेस येशू म्हणाला, बर तुम्ही असं म्हणताय ना, माझ्यावरती शंका घेताय ना, बर पापाची क्षमा आहे म्हणण्यापेक्षा उठ तुझी बाच उचलून घेऊन चालू लाग, असं म्हटल्यानंतर तुम्हाला समजेल की मला तो अधिकार आहे. त्यावेळेस तो पक्षघाताला म्हणाला, मी तुला सांगतो उठ आणि तुझी बाच उचलून घेऊन चालू लाग. त्यावेळेस तो कितीतरी वर्षाचा पक्षघाती उठला आणि चालून तिथून आपले बाज घेऊन पळू लागला. हालेलुया. ती लोक आजूबाजूची मनात म्हणायला लागलीत की अरे, क्षमा करण्याचा अधिकार परमेश्वराचा आहे, हा कोण क्षमा करणारा? हे मनातलं ओळखून प्रभू येशूने तिथं लगेच ते शब्द बोलले. देवाच्या लोकांना म्हणा, देव अंतकरण जाणतो, देव अंतकरण जाणतो, देव अंतकरण जातो. मत्तयाच्या घरात पण येशू गेला. जो जकात नाक्यावरती जकात गोळा करणारा मत्तई नावाचा माणूस होता, येशू त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हटलं, मत्तया चल माझ्या मागे ये. मत्तई पाठीमागा आला येशूच्या, आणि आल्यानंतर बायबल म्हणतो येशू म्हटला मला तुझ्या घरी जेवायला यायचं आहे. येशू घरी जेवायला गेला आणि बायबल म्हणतं काही पुरुषी लोक येशू बरोबर जेवायला बसली होती आणि ते मनातल्या मनात म्हणायला लागले किंवा बाहेर जाऊन पेत्राला म्हणाले, तुमचा गुरु नुसता पाप्यातनीच जेवायला बसतोय. हे येशूला कोणी सांगितलं नाही, येशूला ऑटोमॅटिक समजलं. येशू अंतकरण जाणतो. हालेलुया. येशू म्हणाला, आजाऱ्यास वैद्याची गरज आहे, जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही. मग ते आजारी आहे आणि त्याच्या घरी मी जेवणं, मी त्याच्या घरी येणं हे तितकंच अगत्याचं आहे. हालेलुया. बरीचशी अशी उदाहरणं मग तुम्ही बिचारी स्त्री असू दे जी येशूच्या पायाजवळ आली आणि आपले केसांनी पाय पुसू लागली,
अश्रूने पाय धुवू लागली. हालेलुया. त्यावेळेस सुद्धा बायबल म्हणतं की त्या घरातला जो धनी होता तो मनात कुरकुर करायला लागला. तो मनात संशय धरू लागला की अरे येशूच्या समोरची व्यभिचारी स्त्री आल्या, जर येशू खरंच देव असता तर त्याला कळालं असतं की पाय धुणारी बाई कोण आहे. पण हे येशू अंतःकरणात ओळखलं आणि येशू म्हणाला, मी तुझ्या घरात आलो, तू माझं चुंबन घेतलं नाहीस, तू माझ्या पायावरती पाणी ओतलं नाहीस, पण ही बाई आल्यापासून माझे पाय अश्रूने धुताय, केसानं पुसताय, म्हणून मी आज मीला म्हणतो की तुझी सगळ्या पापातून क्षमा झाली. लय प्रभू अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे, लक्षात ठेवा. सुखी तोच आहे. एक मी महत्वाचा विषय इथं बोलायला जात आहे. सुखी आपल्या जीवनामध्ये तोच आहे जो अंतःकरणातून सरळ आहे, लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित तोच माणूस आहे जो अंतःकरणापासून नीट आहे, लक्षात घ्या. हालेलुया. नाहीतर ज्याचं खायची दात वेगळे आणि दाखवायची दात वेगळे असतील, तो आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रतिफळ भोगल्याशिवाय राहणार नाही. एक दोन उदाहरण आपण पाहणार आहोत. अशीच एक दोन माणसं आहेत. मी आता म्हटलं तुम्हाला लगेच हसायला बघा. हनन्या आणि सफीरा, अशीच ही दोन माणसं. ही एक जोडी. आणि अजून एक बाई बद्दल मी तुम्हाला सांगणार. तुम्ही आता पण हनन्या आणि सफीराच वाचला असाल, ऐकला असाल. जरा पुढे पानं पलटायची, लगेच अजून काय काय उदाहरणं भेटतात. हालेलुया. आपण दोन उदाहरणं पाहणार आहे. त्याच्यातलं एक उदाहरण आहे हनन्या आणि सफीरा, आणि दुसरं उदाहरण आहे दुर्खस. माहित आहे तुम्हाला? तबीता माहित आहे? या व्यक्तीबद्दल आपण पाहणार आहोत. एक आता पाहणार आहोत हनन्या आणि सफीरा. मी जे मगापासून सांगितलं ते वचनात तुम्हाला समजून येईल. जो अंतःकरणापासून नीट नाही त्याला पापाची क्षमा नाही. हालेलुया. एक गाणं आहे बघा, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हालेलुया. जो अंतःकरणातून सरळ आहे प्रभू त्याला आशीर्वादित करतो, पण जो अंतःकरणातून चुकीचा आहे त्याला जाग्यावरती परमेश्वर शिक्षा देतो. त्याच्या जीवनाला परमेश्वर शिक्षा देतो. तो कधीच परत वर येत नाही. त्याचं परत कधीच चांगलं होत नाही. कळत असेल तर टाळी वाजवूया देवासाठी. काय पानं पलटत बसू नका. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय करा. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय 1 पासून 11 पर्यंत आपण पाहणार आहोत. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय 1 ते 11. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय 1 ते 11. काय म्हणतं देवाचं वचन? वाचा. रमाबाई पंडित यांच्याकडे सदा वाचा. हनन्या आणि सफीरा यांचं पाप, त्याबद्दल त्यांना शिक्षा. हालेलुया. हा तर काळ पवित्र आत्म्याचा काळ आहे. म्हणजे आपण ज्या काळात जगत होतो तोच हा काळ आहे ना हनन्या आणि सफीराचा. का जुन्या करारातला आपण शिकायला लागलोय? बहिणी, जुन्या करारात आहे का हनन्या सफीरा? बरं, येशू जिवंत असताना सुद्धा हे हनन्या आणि सफीरा नाहीत. कधी काळातली ही गोष्ट आहे? जे आत्म्याचा काळ चालू झाला पेंटेकॉस्टच्या नंतर, त्या आत्म्याच्या काळात ही घडलेली घटना आहे. आणि आता सुद्धा आत्म्याचाच काळ आहे. हालेलुया. म्हणजे हिथं जे घडलेलं आहे ते आताही घडू शकते. जुन्या करारात घडलं असतं तर म्हटलं असतं की अरे नवीन करारामध्ये येशूच्या रक्तामध्ये सगळं नवीन झालेलं आहे, आता आम्हाला असं काय होणार? पण नाही मंडळी, सावध व्हा. हे जुन्या करारात घडलेलं नाही. येशू जिवंत असताना सुद्धा हे घडलेलं नाही. येशूनं सगळ्यांचं पाप घेतल्यानंतर आत्मा ज्या वेळेस मंडळांमध्ये उतरला आणि आत्म्याचा काळ जेव्हापासून चालू झाला तेव्हा हे घडलेलं आहे. म्हणजे आता सुद्धा हे लागू आहे. शुद्ध सुंदर स्वच्छ मराठीत मी बोललेलो आहे. हालेलुया. हे आत्म्याच्या काळात आणि आता सुद्धा आत्म्याचा काळ चालू आहे, पवित्र आत्म्याचा काळ. आता घडलेली गोष्ट ही, त्याच्यामुळं आताही व्हायला तयार आहे. तसं सगळं घडायला तयार आहे. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं हनन्या आणि सफीरा यांचे पाप आणि त्याबद्दल त्यांना शिक्षा दिली. हालेलुया.
येशू तर म्हणतो मी तुमच्या सगळ्या पापांची क्षमा करतो, सगळ्यांची मी तुम्हाला क्षमा करणारा परमेश्वर. पण इथं हे वचन वाचल्यानंतर एक अशी गोष्ट दिसून येते की एक पाप असा आहे ज्याला क्षमा डायरेक्ट दंड आहे. म्हणा, डायरेक्ट दंड आहे, डायरेक्ट दंड आहे. आणि ते कोणतं पाप? मी मगापासून सांगतोय, अंतःकरणापासून जी सरळ नाही देवाबरोबर. हालेलुया. जरा खोलून बघूया, इसकटून बघूया काय म्हणतो परमेश्वराचं वचन. वाचा. तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक माणूस व त्याची बायको सफीरा यांनी मालमत्ता विकली. मग त्याने त्याच्या बायकोलाही माहीत असता किमतीतून काही ठेवून घेतले आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाची ठेवला. हा, लक्ष द्या, लक्ष द्या. बायबल आम्हाला सांगतं हनन्या नावाचा कोण एक माणूस आणि त्याची बायको सप्पिरा. हालेलुया. हनन्या नावाचा कोण एक माणूस आणि त्याची बायको सप्पिरा. सप्पिरा म्हणजे सापच मला वाटतं, नावच बघा, सप्पिरा. आणि ते सापांना गोळा करणार त्याला काय म्हणतात? असंच काहीतरी म्हणतात ना, काय म्हणतात? सफेरा असा काहीतरी म्हणतात. सापाला ते पुंगी वाजून डुलवत नाही, सफेराच ना. नावं पण बघा यांची काय मॅच होत्यात बरोबर. हनन्या नावाचा माणूस आहे, सप्पिरा त्याची बायको आहे. हालेलुया. हनन्या नावाचा माणूस आहे, सप्पिरा त्याची बायको आहे. आणि बायबल म्हणते या दोघांनीही आपली मालमत्ता विकली. का बरं यांनी मालमत्ता विकली? याला कारण आहे. कारण हे आहे की जी पहिली मंडळी होती पेत्राची, 3 ते 5 हजार लोकांची. हालेलुया. लक्ष द्या बरं का. जी पहिली मंडळी होती पेत्रांना स्थापन केलेली, 3 ते 5 हजार लोकांमध्ये अशी प्रथा होती. जर आपण प्रेषितांचा 2रा अध्याय काढला तर तिथं आपल्याला समजून येईल. त्यांची अशी प्रथा होती, ती काय करायची माहितीये काय? प्रत्येक त्या मंडळीतली लोक आपली मालमत्ता विकायचे आणि प्रेषितांच्या पायाजवळ आणून ठेवायचे. अशासाठी ठेवायचे की त्याच्यातून प्रेषित जसं जसं 3 ते 5 हजार जणांना किंवा संख्या वाढत होती, जसं जसं ज्याला गरज लागेल तसं तसं प्रेषित काय करायचे? पेत्र, योहान हे काय करायचे? मंडळीमध्ये ते वापरात आणायचे. त्याची पहिली मंडळी केली होती, त्या मंडळीत ते वापरात आणायचे. समजून घ्या बरं का. त्या हनन्या आणि सफीरानं का मालमत्ता विकली? कारण की नियमच त्या मंडळीचा होता की प्रत्येकाला आपलं आहे नाही ते विकायचं आणि मंडळीत द्यायचं आणि मंडळीत फिरायचं. मंडळीच्या पाठीमागं पेत्र काय म्हणाल तसं करायचं. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं जितक्यांनी मालमत्ता विकली, मालमत्ता जवळ असताना जेवढे ते आशीर्वादित नव्हते, मालमत्ता विकल्यानंतर बायबल म्हणतो ते आशीर्वादित झाले. हालेलुया. भरपूर कृपा पावले ते. बायबलमध्ये वाचा तुम्ही. हालेलुया. ज्यांनी ज्यांनी मालमत्ता विकली. आता मी तुम्हाला मध्ये पण हा प्रश्न विचारला, इथं विचारलं का नगरला विचारलेला मला माहित नाही, पण मी असा एक प्रश्न विचारला होता, समजा आपलं विकल्यानंतर कसं आपण बरं सुखी राहू? घरदार विकायचं, सुखी कसं राहील माणूस? पण प्रेषितांची मंडळी आपण हे सगळं विकायची आणि पहिल्यापेक्षा परमेश्वराने त्याला सुखी आणि आनंदी ठेवलेलं होतं. हे त्या देवाचं सामर्थ्य आणि ही त्या देवाची उपस्थिती त्या मंडळीत होती. हालेलुया. हालेलुया. पहिली मंडळी पेत्राजवळ तर काय होतो? मच्छीमार करणारा. येशूने त्याला सांगितलं, पेत्रा माझ्यावर प्रेम करतोस का? पेत्र म्हणाला, होय प्रभूजी. पेत्राला प्रभू म्हणाला, माझी कोकरं चाल. पेत्रा माझ्यावर प्रेम करतोस का? होय प्रभूजी. परमेश्वर म्हणाला, आता माझी मेंढर काय कर? चाल. पहिला कोकरच, आता ती मेंढर झाल्यात, त्यांना आता चाल. नंतर शेवटी म्हणाला पेत्राला प्रभू येशू की पेत्रा माझ्यावर तू प्रीती करतोस का? पेत्र म्हणाला, होय प्रभू, तर आता माझी मेंढर पाळ. हालेलुया. बोरिंग झालाय? बोरिंग झालाय का? हालेलुया.
माझी मेंढर रिकामा पेत्र काही नाही जवळ. 3,000 ते 5,000 मंडळी जमल्या एका पहिल्या भाषणामध्ये. म्हणून मंडळी काय करायची माहिती आहे का? आपली मालमत्ता सगळी आहे ती विकायची आणि प्रेषितांच्या पायाजवळ आणून ठेवायची. आणि त्यांना माहिती होतं की मी जर देवाच्या दासासमोर ठेवलेला आहे तर देव मला कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही. आणि पडलं नव्हतंच त्यांना. ते एकमेकांच्या घरी जेवायला जायचे, त्यांचं खाणं अवघं एक असायचं. ते भरपूर तो काळच वेगळा होता. त्यांनी विकलं होतं तरी ती सुखी होते. त्यांना कोणत्या गोष्टीची कमी पडली नाही. हालेलुया. नाही, खरंच आहे, जो देवाच्या राज्यामध्ये पेरतो का नाही तो कापणी ही तशीच करेल बरं का. मी काय म्हंटल बघा, जो देवाच्या राज्यात जसं पेरतो का नाही तशी कापणी ही सुद्धा करेल. हालेलुया. त्याने अवघ दासांच्या समोर आणायचं, ते दासांनी सगळ्यांना लागल तसं द्यायचं. बारी आली हनन्या आणि सफीराची. येशू सुद्धा आम्हाला सांगतो, आणि इथं पण असं दिसून येतो, सगळी लोक काय देवासाठीच नसतात बर. काय काय वेगवेगळी लोक असतात. सगळीच लोक देवासाठी आलेली नसतात. काही वेगळ्या विचाराची पण असतात. 3,000 ते 5,000 लोकांच्या बरोबर या हनन्यानी सफीरानं सुद्धा बाप्तिस्मा घेतला होता. मंडळीचे सदस्य झाले होते. आणि बायबल म्हणतं द्यायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं ह्यांनी मालमत्ता विकली. विकल्यानंतर सगळ्या मंडळीने जे केलं तेच ह्यांनी पण करायला हवं होतं ना. सगळ्या मंडळींनी आनंदानं पेत्राच्या प्रेषितांच्या पायाजवळ आनंद ठेवत होते. त्यांचं सगळं प्रभू होता, त्यांचं सगळं परमेश्वर होता. हालेलुया. त्यांनी अवघं झोकून दिलं होतं परमेश्वराच्या जवळ. मंडळी अशीच असते बरं का. ज्यावेळेस एखाद्या मिनिस्ट्री मध्ये मी जॉईन होतो तर माझी सगळं जे काही असलं पाहिजे तर ती मिनिस्ट्री, माझा पास्टर आणि माझ्या पास्टरचं काम. ज्यावेळेस एखाद्या मी मिनिस्ट्रीमध्ये येतो का नाही माझ्या डोक्यात एवढंच पाहिजे, माझा पास्टर आणि माझ्या पास्टरचं काम. माझा पास्टर जे करतोय मला जाता येत नाही, मला करता येत नाही, पण मी माझ्याकडून देऊन माझ्या परमेश्वराचं राज्य वाढवायला मदत करू शकतो. हालेलुया. आम्ही जगात नाही, आम्ही मिनिस्ट्रीत आहोत. आम्ही त्या देवाच्या त्या जवळ आलेली लोक आहोत. त्याच्यामुळे आमचा अवघ परमेश्वर असला पाहिजे. पण सगळी तशी नसतात. बायबल आम्हाला सांगतं हनन्या आणि सफीरा ही दोघं, यांच्यावर नंबर आला, यांच्यावर पारी आली त्यावेळेस बायबल म्हणते ह्यानी ती विकली बरं का. विकली. सगळीजण करायला लागल्यात म्हटलं ह्यानी पण केलं. पण बायबल आम्हाला सांगतं मग त्याने त्याच्या बायकोलाही माहीत असता किमतीतून काही ठेवून घेतले आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला. हालेलुया. सरळ आहेत का बघा ही देवा बरोबर. सगळेजण चालतात म्हणून ही आल्यात देवाकडे. जग करते म्हणून ही करा लागल्यात. शेजारचा जातोय म्हणून ही पण चाललाय. हालेलुया. आद्या करतोय म्हणून सोम्या पण करायला लागलाय. असं असे आशीर्वादित होत नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का हो, देवाचा आत्मा मला स्पर्श करतो, देवाचा आत्मा मला येतो म्हणतो. एक व्यक्ती प्रभू येशूकडे आला आणि येशूला म्हणाला गुरुजी सगळ्यात मोठी आज्ञा कुठली आहे. मी हा दाखला इथं शिकवलाय माझ्या मते बहुतेक नसेल. एक व्यक्ती येशूकडे आला आणि येशूला म्हणाला गुरुजी सगळ्यात मोठी आज्ञा कुठली. तर प्रभू येशू त्याला म्हणाला तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंत करणार, संपूर्ण जीवाना, हालेलुया, संपूर्ण शक्ती तू काय कर, प्रेम कर. कसं कर, प्रेम कर. ही सगळ्यात मोठी आज्ञा आहे. मंडळी लक्षात ठेवा, आम्ही सगळ्यात पहिला आम्हाला प्रभू मध्ये आल्यानंतर काय करायचंय, माझ्या अंतःकरणानं, माझ्या जीवानं, माझ्या ताकदीनं, माझ्या शक्तीनं परमेश्वरावरती प्रेम करायचंय. हालेलुया. हालेलुया.
प्रथम स्थान मी माझ्या परमेश्वराला माझ्या जीवनात दिलं पाहिजे. पहिला प्रभू, मग काय असेल ते. आणि दुसरी प्रभू तिथं म्हणतो, तुझा देव परमेश्वर याच्यावरती अंतकरणानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण जीवानं तू प्रेम कर. आणि दुसरी आज्ञा ही तो येशू म्हणतो की जशी तू आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर. म्हणजे सगळ्या गोष्टी प्रभू कुठल्या बोलतोय? अंतकरणाच्या बोलतोय ना, का बाहेरचं काय सांगतोय? शरीरातल्या काही गोष्टी सांगतोय का अंतकरणाच्या गोष्टी? इथं प्रभू येशू त्या मनुष्याला सांगतोय. हालेलुया. देवाच्या लोकांना मी अजून पण आणि कळकळीनं तुम्हाला जोडून म्हणत आहे की परमेश्वर आमचं अंतकरण पाहतो. परमेश्वराला अंतकरणातून चालणाऱ्या गोष्टी आवडतात. हालेलुया. ते मी भाऊजी ते आम्ही मिटिंगला गेलो होतो. कोण होते ते? अमोस सिंग. ते लय भारी ऍक्टिंग करून दाखवायचे. ते म्हणायचे आज लोक असे आहेत, प्रेस दौड द्यायला म्हणजे पाठीमागे लातूड व्हायचे. हे नाही, मी बराच वेळ म्हटलं असं का करायला लागले ते? असं का करायला लागल्यात? ती लोकांचं वर्तन सांगायचे. आजकाल लोक असे समोर नेतात, गोड गोड बोलतात, पाठीमागणं हालेलुया. आमचं सगळं काही परमेश्वर हृदयातून चालणाऱ्या गोष्टी पाहतो आणि बघतो. बघा, हालेलुया. मी पैसा किती टाकतो, इथं विषय पैशाचा नाही. मी फक्त पैशाबद्दल बोलत नाही इथं, मी आमच्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगायला लागलेलं आहे. हालेलुया. प्रभू मध्ये मी सगळ्या गोष्टी खऱ्या अंतकरणातून केल्या पाहिजेत. एक मी बाहेर कमी पडू दे, पण अंतकरण मात्र माझं एकदम स्वच्छ आणि एकदम प्रभूसाठी तळमळतेनं भरलेलं असलं पाहिजे. हालेलुया. पडत असेल तर देवासाठी टाळी वाजवा. ही देवाजवळ आल्यात खरी, पण ह्यो बायकोला म्हणतोय, अगं सपिरा, आपण जमीन तर विकलोय, काय द्यायचा एवढा? 3 ते 5 हजार लोक आणून ठेवतात. काय कमी आहे काय पेत्राला? काय कमी आहे काय त्या देवाच्या कामाला? कशाला आपण करूयात? आहेत का ही सरळ अंतकरणात? आहेत काही सरळ अंतकरणात? सपीर आपण लगेच म्हणाली, होय अहो, कसं कसं तुमच्या बहिणीकडनं हक्क सोडपत्र घेतलंय आपण. हे दादा, असंच काय काय असतंय त्या क्षेत्रात. हे जमणार नाही, माझं कोणाला जमणार नाही, त्यांचं पण कोणाला जमणार नाही. प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम असते. आता जर मी उठून सांगा म्हटलं तर ते जमणार नाही. जो तो ज्या त्या कामात एक्सपर्ट असतो. दादा समजा माझ्याबरोबर आले, मी नुसतं तुझ्या तोंडाकडे बघत, हे काय ते काय असं काय, बरं बरं म्हणतो. पण हिथं मी बोलायला आल्या मात्र दादा असा वर बघून गप्प बसायचं. जास्त त्याचं काम आहे, जो तुझ्या त्याच्या कामासाठी निवडला गेलेला आहे. हालेलुया. सफिरा पण म्हणाली असेल कदाचित, होय अहो, कशी कशी आपण जागा घेतली, कसं कसं आपण अहो दिवस काढलं, कसं कसं तुमच्या भावानं किती दमावलं, तुमच्या बापानं किती दमावलं, तुमच्या हेनं किती दमावलं, तेनं किती दमावलं, अशी कशी बशी करून आपण मिळवलेली जागा विकायची आणि सगळं द्यायचं पेपराकडे. नका, ठेवूया काहीतरी, ठेवूया आपल्याला. कसं व्हायचं आपलं पुढं? हे बघा देवाचा, हे देवावर यांचा विश्वास. हे बघा अंतकरणापासून ह्याने देवावरती प्रेम केले. त्यांना माहिती नाही की जो आकाशातल्या चिमणींना जे कापणी करत नाहीत, पेरत नाहीत, कोठार साठवत नाहीत, त्यांना पुरवतो, तर तो प्रभू म्हणतो आज मी तुला पुरवणार नाही का? हा आमचा परमेश्वर. हे परमेश्वराची वचनं माहिती असून सुद्धा ही बघा अंतकरणातून किती चुकीचं वागतात. सगळ्या गोष्टी मंडळीमध्ये परमेश्वर बोलतो, पण अशी बरीच लोक असतात ती ते करत नाहीत, आपल्याला पटेल तेच करतात. म्हणून ते आशीर्वादित होत नाहीत. म्हणून आशीर्वादित होत नाहीत. हालेलुया. सपिरा म्हणायला लागली की होय अहो, आपण असंच करूया, काहीतरी ठेवूया आपण, सगळंच काय प्रेषितांच्या पायाजवळ द्यायला नको. कोणाला कळतंय? कशाला कळतंय? ह्या एका गोष्टीमध्ये ते कितीतरी मोठं चुकीचं वागले. एक तर देवावरती अविश्वास दाखवला की देव आम्हाला पुरवल का नाही परत, आणि नंतर त्याला कुठं कळणार आहे म्हणून तो त्याच्या अस्तित्वावरती परत त्यांनी बोट आणला. हालेलुया. जी माणसं अशी वागतात, कुठं कळतंय देवाला आम्ही काय करतोय?
कुठं कळतंय आम्ही कसं वागतोय ते परमेश्वराला? काय होतंय थोडंफार आम्ही केलं म्हणून? काय होतंय थोडंफार आम्ही मनामध्ये वाईट गोष्टी आणल्या म्हणून? कुठे एवढं देवाला कळतंय लगेच? जे अशी म्हणतात का नाही लोक, बायबल म्हणतं त्यांना क्षमा मिळत नाही. पण जे म्हणतात का नाही, परमेश्वर पाहणारा परमेश्वर आहे. परमेश्वर सर्व गोष्टी बघतो, परमेश्वर सर्व गोष्टी जाणतो, सर्व काही परमेश्वराला माहित आहे. आपण नको काय करायला. हालेलुया. बारीक सारीक गोष्टी आपल्या देव आपल्यातून पाहत असतो बरं का. मी जाता जाता तुम्हाला सांगतो, मी नगरमध्ये गेली 3-4 दिवस प्रार्थनेमध्ये असताना देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की मंडळीला सांग, त्यांना वाटत असेल फक्त मी रविवारच त्यांचं येणं पाहतो काय, किंवा शुक्रवारी बसलेलंच मी त्यांचं पाहतो काय, त्यांना सांग खरे आशीर्वाद रविवारी नसतात. खरे आशीर्वाद तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये जे तुम्ही वागतात तिथं असतात. हालेलुया. बाकीच्या जीवनात जे तुम्ही वागता करता ते तुम्ही आशीर्वाद साठवता, आणि रविवारी मग फक्त नुसता पास्टरनं घोषणा करायची बाकी असते, ते तुमच्यामध्ये यायला चालू होतात. महत्वाचं बोललोय बरं का मी, महत्वाचं मी आता सांगायला लागलोय. बघा, आशीर्वाद आज शुक्रवारी नसतो. उलट आज जो तुम्ही साठवलाय का नाही आशीर्वाद, तो सेवकाच्या मार्फत तुमच्यावरती पाठवणार असतो परमेश्वर. हालेलुया. आशीर्वाद आज नसतो. तुम्ही जे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आपल्या अंतःकरणातून कसं चालता, वागता, करता, ह्याच्यावरती तुमचे आशीर्वाद साठवले जातात. आणि पास्टर इकडे आल्यानंतर नुसतं म्हणतो मी घोषित करत आहे, त्यावेळेस ते सगळे आशीर्वाद तुमच्या जीवनात येतात. बाकीच्या टायमाला प्रभू आम्हाला पारखत असतो, छोट्या छोट्या गोष्टीत पारखत असतो परमेश्वर. मी एक उदाहरण दिलं. आमच्या इथं एक प्रकाश म्हणत्याला व्यक्ती आहे, आणि तो रविवारी चर्चा झाल्यानंतर मला म्हणाला, दादा एक माझ्या बरोबर फार मोठा किस्सा घडला. म्हटलं काय झालं? तर तो म्हटला, दादा मी 10,000 अंगठी ठेवली होती माझी, आणि नंतर मी ज्यावेळेस आणायला गेलो तर त्या सोनाराला असं वाटलं की मी 5,000लाच ठेवलोय अंगठी, आणि त्याने काय 1,000-2,000 व्याज घेतला, बिल केला 7,000चं आणि मला दिला. पण अंगठी मी ठेवली होती 10,000. बघा बर का, अंगठी कितीला ठेवलेली म्हटला? 10,000ला. जवळजवळ 12,000 ते 13,000 माझं होतेल. त्याच्या लक्षातच नाही, त्याला वाटलं मी 5,000नच अंगठी ठेवलेली, माझं 7-8,000 काय बिल केला. मी ती घेतली दादा, मनात माझ्या वाटत होतं. मी तरी त्या सोनाराला म्हटलं, अहो दादा कुठंतरी तुमचा हिशोब चुका लागलाय बघा. तर तो सोनार म्हटला, नाही हो माझं सगळं बरोबर आहे, जावं तुम्ही घेऊन. गायक, जावा तुम्ही घेऊन म्हटला, जावा तुम्ही घेऊन. का बरं? सोनार कसले लोक असतात माहिती का? विसरतात कधी कधी. का बरं हिने विसरला इथं? विचार केला तुम्ही कधी? मग हे काय केलं, तो गाडीवर किक मारला आणि आला. ती दोघं नवरा बायको जरा पुढे आली तर त्यांचं मन राहिना. ते म्हणले की नाही, हे योग्य नाही. त्यानं कदाचित विसरलाय, पण आपण विसरलेलो नाही. ते गेले सोनारापाशी, दुकानात गेले, गाडी लावली. ते म्हटले, दादा हे वरचे 5,000 घ्या तुम्ही, कारण की तुम्ही तिथं मांडताना मांडलेलं नाही, पण आम्ही 10,000 घेऊन गेलोय, आम्हाला चांगलं माहित आहे. मग त्यावेळेस त्यानं दुसरं पानं बिनं पलटला, कुठली वही काढला, त्याच्यात तिथं लिहिलेलं 10,000 घेतलंय. मग तो माणूस म्हटला, हो तुमच्यासारखी माणसं भेटणार नाहीत अहो कुठंच. तो लय कौतुक त्यांचं करायला, लय म्हणजे लय कौतुक करायला. विचार केला कधी का बरं सोनार गप्प बसला असेल? विचार केला कधी? ती जात तर कधी गप्प बसत नाही, का बरं गप्प बसली असेल? अहो परमेश्वर तिथं तुम्हाला पारखत असतो, तुमचं अंतःकरण बघत असतो. वहिनीने पण मला एक मागच्या आठवड्यात किस्सा सांगितला. ते म्हणाले, पास्टर माझं काय असेल तो माझं पेमेंट झालं, आणि मी ठरवलं होतं की दशमांश द्यायचा, पण माझा एक कुठला तरी हप्ता होता, तो भरायचा होता, असं करायचं होतं, तसं करायचं होतं. आणि त्या म्हणाला, मी मनातल्या मनात म्हणायला लागलो की राहू दे आता दशमांश द्यायचं. एक वेळेस त्या म्हणाले, राहू दे म्हटले मी दशमांश द्यायचा, आणि माझा पहिला तो हप्ता आहे तो भरून घेऊया.
पण त्या म्हणाला, पास्टर मी नंतर म्हटले की नाही, हप्त्याचं काय व्हायचं ते होते, पण मी देवाचं ते देवाला देईन. आणि त्यांचा हप्त्यासाठी दुसरंच काम झालं, तो हप्ता पण निघून गेला. आणि बायबल म्हणतं त्यांचा जो दशमांश होता त्यांनी देवाच्या भांडारात पण घडणार असते. पण त्यावेळेस जे तुमचं मन, जे तुमचं अंतकरण, हे कोण करत असतो? हे परमेश्वर बघत असतो, तुम्हाला पारखत असतो परमेश्वर तुम्हाला. हालेलुया. लय अशा गोष्टी मी मागच्या 15 दिवसापाठीमागे दीदीला फास्ट सांगतो, समजून घ्या. 15 दिवसातून आम्ही देवराष्ट्राला गेलो होतो. दीदी, मी, भाऊजी, आम्ही सगळेजण होतो. भाऊजी गेले गाडीवरून देवराष्ट्रातून, तसेच दीदी म्हटली मी आपण दोघं एसटीनं जाऊया. तिला सांगलीच्या स्टँडवर आणलं. पोरं भुका लागल्यात म्हणत होती, म्हणून मी काय केलं, सांगलीत उतरलो. एक भाकरवडीच्या 20-20चे पुढे घेतले. आणि पोरांना भुका लागल्यात म्हणून माझ्या खिशातून मी 10चं 2 बंद टाकलं, 20 रुपये. खरं तर झालं होतं, पण मी किती दिलं गडबडीत, मला माझ्या पण लक्षात आलं नाही. आणि मी तिथनं भाकरवडी घेतली आणि ते पोराने दिली. म्हटलं खावं म्हटलं व्यवस्थित, घरात जाऊसपर्यंत तेवढंच आपलं तुम्हाला आधार. आणि मी त्यांना बसून पाठीमागच्या बाजूला आपल्या इचलकरंजी बाजू स्टँडला यायला निघालो. येत असताना वाटत एक माझ्या आत्म्याला आतून आवाज यायला लागला की काहीतरी झालं. काय झालं असेल? मी परत सांगलीच्या बस स्टँडवरती येऊन बसलो. काय झालं असेल? आत्मा माझा आतून काहीतरी संकेत द्यायला लागले की काहीतरी झालंय. मी नंतर आठवलं की मी 2 बंदे 10चे फक्त त्याच्याजवळ ठेवले. खरं तर 20-40 रुपये झालं होतं. अजून 20 रुपये त्याला द्यायचं आहे. मी उठलो, चाटशील उठलं, त्याच्यापाशी गेलं आणि म्हटलं, दादा किती रुपये दिले मी मगाशी? तो पण म्हटलं, अहो साहेब तुम्ही 20 रुपये दिलाय, 40 रुपये होत्या तुमचे. म्हटलं हाक तर मारायची. तो म्हटला मला पण काय झालं काय माहित नाही, मी पण हाकच मारलो नाही हो तुम्हाला. मी तिथं विचार केला, का बरं ह्याला काय झालं असेल असलं? ह्याला काय झालं असेल असलं की ह्याला हाक मारला नाही परत. अहो काय झालं नव्हतं की परमेश्वर मला पारखत होता. हालेलुया. परमेश्वर माझं हृदय बघत होता. हा 20 रुपयासाठी थांबतो का जातो? हालेलुया. मी बायबल परमेश्वराच तिथं बघितलं. मी गेलो, म्हटलं हे घ्या 20 रुपये. लय भारी आनंदित झाला. मी पण काय माहित अर्धा तास उगाच हसत होतो इष्टीत नाही का. ही बारीक सारीक प्रभू आमचं पाहत असतो. बारीक सारीक आम्ही आमच्या जीवनात वागत असताना प्रभू बघत असतो. मंडळीला प्रभूचा आत्मा मला म्हटला की तू हे सांग. त्यांना वाटतंय फक्त पास्टर आल्यानंतर मोठमोठी प्रार्थना गाणी झाली म्हणजे ते आशीर्वादित होतात. नाही, खरं तर आशीर्वाद आम्ही आमच्या जीवनातच कमवत असतो. आमच्या वागण्यातून, आमच्या अंतकरणातल्या विचारात. असंच मी एसटीनं सांगलीला जात होतो. जयसिंगपूरमध्ये उतरलो. मिरजेला जाणार होतो. सांगली गाडीत बसून जयसिंगपुरात गेलो. तिथून मिरज गाडी येईल म्हणून उतरलो आणि एक मिरज गाडी आली आणि वरनं पॅसेंजरच खाली उतरेना. मी आपला पटशिरी जाऊन तिथे ड्रायव्हरची सीटच्या कडेला उभा राहिलो. तो कंडक्टर मला बडबडायला. तो म्हटला तुम्ही असंच मधनं घुसला, ही काय पद्धत झाली की खाली उतरा. मला पण लय राग आला. मी पण लय बडबडलो त्याला. एकतर माझा आवाज बारका, सगळी लोक माझ्याकडेच बघत होती. बॉडी बिडीनं तो पहिलं ड्रायव्हर पण म्हटला पहिलवान असू दे, ग बसा राहू दे, असं तसं गेलीत लोक. मी बसलो सीटवर जाऊन. कंडक्टर आला, तो तिकीट काढायला. कायच बोला नाही, तिकीट बिकीट दिला मला. मी मिरजेत गेलो. पण मिरजेत जाऊस पर्यंत मला आतून वाटत होती की नाही, आपण जे केलं ते अयोग्य केलं. आपण जे केलं ते अयोग्य केलं. गाडी थांबली, उतरल्या पहिल्या त्या कंडक्टरचा हात हातात घेतला आणि म्हटलं, मनापासून मी म्हटलं तुमची क्षमा मागतो, कारण की मी जे करायला नको होतं ते केलं, मला माफ करा. म्हटलं मी आवाज चढवला तुमच्यावरती. तो पण म्हटला असं ते आमचा धंदाच आहे, आमचं कामच आहे. तिथून पुढे पण 1 तास हसत होतो. का माहितच नाही मला, पण हसत होतो. हा आनंद आहे. हालेलुया, हालेलुया. हे जीवन आहे आमचं. असं उगाच अनिकेत पास्टर लोक करत नाहीत. या बघा माझ्या बरोबर एक दिवस, तुम्हाला कळेल ते. हालेलुया. कारण की हे परमेश्वर आमचं बारीक सारीक सगळं काही बघत असतो. म्हणून देवाच्या लोकांना, हनन्या आणि सफीरावाने आमचं आपलं हृदय करू नका. मी फक्त पैशाच्या बाबत म्हणत नाही, सगळ्या गोष्टींच्या बाबत म्हणतो. आपलं स्वच्छ ठेवा हृदय, देवाचं भय धरा. हालेलुया. मी म्हणतो तो माणूस आपल्या जीवनामध्ये कधीच कमी पडणार नाही का दादा, कधीच कमी पडणार नाही. सफीरा अशीच म्हटली असेल ना, आपण लय कसं कसं केलंय, काय काय केलंय, नको द्यायला काय. देवाच्या विरोधात हिनी सगळ्या गोष्टी केल्या आणि देव न्यायी आहे.
बायबल म्हणतं. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझं अंतकरण का भरलं? ती होती तोपर्यंत तुझी खाजगीची नव्हती काय? आणि ती विकल्यावर तुझ्याच स्वाधीन नव्हती काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू माणसांशी नाही तर देवाशी लबाडी केली आहे. तेव्हा हनन्याने हे शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्यांना सर्वांना मोठे भय प्राप्त झाले. तेव्हा तरुणाने उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पोरले. ज्यावेळेस प्रभू पेत्र म्हणाला की तू देवाशी लबाडी का केलीस? तू देवाला का हलक्यात घेतलंस? तू का देवाविरोधात वागलास? का तू तुझं हृदय प्रभूसाठी तयार ठेवलं नाहीस, योग्य ठेवलेलं नाहीस? का तू चुकीचा वागलास? तू देवाशी का लबाडी केली? डायरेक्ट तो ख्रिस्तांच्या पायावर पडला आणि मेला. जांत कर्णातून नीट नाहीत, मरणार नाहीत बरं का कोण, असं म्हणू नका आता मरतोय का काय. मरणार नाहीत, पण त्यांचं जीवन मरणाहून ही वेगळी दशा होऊन जाईल त्यांच्या जीवनाची. जांत कर्णातून नीट नाहीत ना, कधीच त्यांचं चांगलं होत नाही. खरं सांगतो मी तुम्हाला, कधीच चांगलं होत नाही. जे कायम 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 कूटनीती, कायम 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 कपटीपणा, कायम 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 नाही त्या गोष्टी, कधीच ते आपल्या जीवनामध्ये सुखी होत नाहीत, आशीर्वादित होत नाहीत. बरेचसे असे उदाहरण सांगितले. जो असा कोणाच वाजा लागले बघा, जे आपल्या अंतकरणानं सरळ राहतात ते भरपूर आशीर्वादित होतात. देवाने प्रीती सांगितल्या, देवावरती करा आणि माणसांवरती करा, आणि ती पण वरून नव्हे, अंतकरणातून करा. हालेलुया, हालेलुया. आता सप्पिरा आली पाठीनं, असं करूया जरा. मला सप्पिरा म्हणले की असं जा दिसते वाटते. सप्पिरा आली पाठीमागनं. सप्पिरा काय म्हणते बघा. 7 वाचा जरा दादा. त्यानंतर सुमारे 3 तासाच्या अंतराने त्याची बायको आत आली. बघितलं कशी बघितलं काय ही कॅरेक्टर असतात, किती पुढच्या विचाराचे असतात. सप्पिरा म्हणाली, पहिला तू जा, तू सगळं काय असेल ते विषय मिटव, मी पाठीमागणं हळूच येते. काय यायला माणसं ही अशी जी चुकतात का नाही, लेख प्लॅनिंग करतात बरं का, भारी भारी. असं जाऊ दे, मला पुढे जायचं टबीत आणि मला सांगायचंय तुम्हाला. पुढे काय म्हणतो देवाचं वचन. त्यानंतर सुमारे 3 तासाच्या अंतराने त्याची बायको आत आली. पण जे झाले ते तिला समजले नव्हते. तेव्हा पेत्राने तिला म्हटले, हा, मला सांग, तुम्ही एवढ्याला जमीन विकली काय? एवढ्याला जमीन विकलीस काय? आणि तिने म्हटले हो एवढ्याला. होय, एवढ्यालाच की. आणि कशाला विकले आता? एवढ्याला सगळं बघा तुमच्या समोर आणले. होय, एवढ्यालाच विकले. आणि कुठं काय ठेवले तेव्हा साठवून? आमच्या जवळ नाही काय अजिबात, सगळं तुमच्या समोर आणलंय बघा. बायका वाईट मानून घेऊ नका, पण पापात पडून घरातली शांती घालवणाऱ्या ह्या बायकाच असतात. हालेलुया. पुरुष घरात नसतो, स्त्री घरात असते. त्याच्यामुळे स्त्रीनं जास्तीत जास्त अटॅक्स हे स्त्रीवरतीच होतात. ती घरात आहे, घरात राबते, घरासाठी सगळं करते. अटॅक तिच्यावरतीच होतात बरं का, सैतानाचे. म्हणून प्रत्येक स्त्रीनं हे सावध राहिलं पाहिजे. आणि नीतिसूत्रातल्या शेवटच्या अध्याय 31व्या अध्यायामध्ये सांगितलंय त्याप्रमाणे तिनं सद्गुणीपणानं आपण आपलं जीवन घालवलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. समजून घ्या, स्त्रीवर जास्त अटॅक्स होत असतात. घराची शांती घालवण्याचं काम स्त्रीच्या द्वारे सैतान करत असतो. अधिक काही हाताच्या बोटावर मोजणे इतपत पुरुष करत असतील, पण जास्तीत जास्त स्त्री. म्हणजे हा उपदेश आहे, मी कोणाचा दोष काढत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीनं अधिक आणि अधिक प्रार्थनेत राहून आपल्या घरातली शांती कशी टिकवावी इकडे लक्ष दिलं पाहिजे. मी फार मोठी एक मीटिंग घेणार आहे, आशीर्वादित जीवन म्हणून, नगरमध्ये. त्याचं लाईव्ह प्रक्षेपण पण करणार आहे, बघू शकताय तुम्ही. एक आशीर्वादित कुटुंब कसं होईल, घरातली प्रत्येकांची कॅरेक्टर कसं असेल मी सांगणार आहे तिथं.
देवाचा आत्मा उत्तमरित्या बोलणार आहे त्यावेळेस. पण मी तुम्हाला सांगतो बघा, फळ पण कोणी खाल्लं? हवेनच खाल्लं. आणि पाठीमागं वळून मिठाचा खांब कोण झाली? हालेलुया. बऱ्याच जास्तीत जास्त सैतान्स अटॅक्स हे स्त्रियांवरती होत असतात, कारण की स्त्रिया ही मेन गाभा आहे घरातला. हालेलुया. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी अधिक आणि अधिक प्रार्थना, मी मागच्या आठवडी सांगितलं, नाटकं आणि ते पिक्चर्स आणि ती गाणी हे ना ते न बघून, परत आज आणि सांगतो, प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक गोष्ट ओळखून सावध राहून प्रार्थनेत राहणं फार गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. एक सुंदर अशी टाळी वाजवा प्रभूसाठी. सफिरा कोणीही बनायचं नाही. मला सांगा, सफिरा जर ज्या वेळेस हनन्या तिथं आला होता, तिला विचारायला, त्यावेळेस सफिरानं जर म्हटली असते, अहो नको, परमेश्वराच्या विरोधात लबाडी करायला नको, परमेश्वराच्या विरोधात जायला नको, परमेश्वराच्या विरोधात कार्य करायला नको, अहो तुम्ही जरा कामासाठी बाहेर जाता, पण मी प्रेषितांच्या बरोबर राहून भरपूर काय काय बघितलंय, मी भरपूर काय काय वचन ऐकल्यात, मी घरात बसून हे अध्याय वाचलाय, मी घरात बसून हे वचन ऐकलंय, मी प्रार्थनेत असताना देवाने हे दर्शन दिलंय. अहो तो सामर्थ्यशाली देव आहे, त्याच्याबरोबर लबाडी करायला नको, त्याच्याबरोबर त्याच्या विरोधात जायला नको. हालेलुया. जर कदाचित तिथं सफिरा बोलली असती तर हनन्याने ते पाप केलं नसतं. मला हनन्याची काही चुकी वाटत नाही बरं का इथं, कारण की हनन्याने त्याच्या पत्नीला विचारलं होतं काय करूया म्हणून. प्रत्येक स्त्रियांनी आपले जीवन प्रार्थनेमध्ये, मी अजून एक तुम्हाला सांगतो, जितकं स्त्रियांच्याद्वारे सैतान काम करतो, तितकं स्त्रियांच्याद्वारे सुद्धा देवाचा आत्मा पण काम करत असतो. स्त्रिया ह्या फार महत्वाच्या आहेत प्रभूसाठी, फार फार म्हणजे फार. जितकं सैतान काम करतो तितकं देवाचा आत्मा पण स्त्रियांमधून काम करत असतो. प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमाग स्त्रीचा हात असतो. हालेलुया. कंटाळास बाबा, दमलास, काय गार झाले? काय म्हणतो पुढे परमेश्वराचं वचन? पेत्र तिला म्हणाला, झालं का तुझं वाजवून बायबलवर? हा वाचा. पण पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला सा? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले आहे, त्याचे पाय दारापाशी आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागले तिने त्याच्या पायाजवळ पुढे विचार केला, आणि तरुण आत आले तेव्हा ती मेलेली अशी आढळली. आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. तिने तिला तिच्या नवऱ्याजवळ पुरले, आणि सर्व मंडळीला व ज्यांनी या गोष्टी ऐकल्या त्या सर्वांना मोठे भय वाटले. सफिरा काही केल्या नसल्यागत देवाच्या समोर आली, परमेश्वराच्या समोर आली. त्यांना देव काहीतरी वाटला. त्यांना तो न दिसणारा, न आम्हाला डोळ्यास दिसणारा परमेश्वर त्यांना काहीतरी वाटला, आणि ते चुकीचे वागले आणि दोघेही मरणाला स्वाधीन झाले. हालेलुया. तुम्ही मरणार नाही कोण, पण तुमची दशा मात्र मरण्यापेक्षा डेंजर होऊन जाईल जर का तुम्ही तुमच्या अंतःकरणातून नीट नसाल. हालेलुया. फक्त सफिरा म्हणजे स्त्रियांनी नाही, पुरुषांनी सुद्धा लक्ष द्या. हालेलुया. प्रत्येक आपलं जीवन जगत असताना पतीनं पत्नीला सांभाळून घ्यावं, पत्नीनं पतीला सांभाळून, पतीनं पत्नीला सांभाळून, दोघांनी एकमेकांनी सांभाळून राहिलं पाहिजे. दोघंही आत्म्यासाठी झटले पाहिजे एकमेकांच्या. हालेलुया. जी दोघं नवरा बायको प्रार्थना करणारी असतील ती कधीच आणि कधीच अशा चुकीच्या गोष्टींना बळी पडणार नाहीत. म्हणून प्रत्येक पती पत्नीने प्रार्थना करावी. आजच्या या वचनातून मला तुम्हाला सांगायचं आहे, प्रत्येक पतीनं पत्नीवरती प्रेम करावं आणि प्रत्येक पत्नीनं एकमेकांचा विश्वास वाढवावा. हालेलुया. अन्यथा दिवस बेकार आहेत, दिवस भयानक आहेत. जर एखादी पत्नी आपला पती प्रार्थना करत नाही तर तिनं त्यांच्यासाठी रडणं गरजेचं आहे, अश्रू ढाळणं गरजेचं आहे. आणि एखादा पती पत्नीपासून त्याला त्रास होत आहे किंवा काही गोष्टी त्याला प्रभूमध्ये वाढता येत नाही तर त्यानं त्याच्या पत्नीसाठी प्रार्थना केली पाहिजे. हे असंच आमचं जीवन आहे. हालेलुया. ही दोघं मेलीत कारण की चुकीची वागलीत प्रभू बरोबर, आणि देवाशी केलेली लबाडी साधी नसते. देव त्यांना ठार मारतो.
एक अशी आपण बाई बघणार आहोत, ती मेलेली आहे, पण तिच्या अंतःकरणाच्या गोष्टींमुळे प्रभूने तिला जिवंत केली परत एकदा. आता आपण बघितली ही मेलीत, पण आता एक असं वचन आपण वाचणार आहे, मेलेली होती बाई ती परत उठलेली आहे. म्हणजे काय अंतःकरणातल्या गोष्टींमध्ये ताकद आहे हो. ही जी चुकीची वागणारी होती ती मेल्यात, आणि एक अशी बाई पाहणार आहोत जी व्यवस्थित वागणारी मेली, पण प्रभूने तिला मरणात सोपवलं नाही तर तिला जिवंत केलेलं आहे. एक तबिता म्हणून देवाचं वचन आहे, ती स्पष्टपणे वाचूयात आणि आपण इथं थांबूयात. पुढचाच अध्याय काढा. हो 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 थांबतो, सांगतो. 9 याचा 36, प्रेषितांची कृती 9:36. आणि मी थांबणार आहे, मी आता काही जास्त विषय शिकवत बसत नाही. 9:36, 9वा अध्याय 36व्या वचनापासून. आणि मला वाटतं नागेश दादा आता फास्ट वाचावं. म्हशीचा फोन यायला लागलाय का काय? मला दूध काढायला ये म्हणून असं दिसं काय नाही ना. असं काय म्हणतो तुम्ही? वचन वाचा. 9 या नागेश आवाज. आणखी याफोमध्ये टुबिता नाही, तबिता म्हणजे दुर्कस या नावाची कोण एक शिष्या होती. कोण एक शिष्या होती बघा. दुर्कस नावाची, तबिता नावाची शिष्या होती. म्हणा शिष्या, शिष्या. हालेलुया. हनन्या आणि सफीराप्रमाणेच कोणीतरी एक होती शिष्या. हालेलुया. तिचं नाव काय होतं? तबिता. पुढं जी चांगली कामे व दान धर्माची कामे ती करीत असे. चांगली कामे आणि दान धर्माची ती कामे करीत असत, असे त्याने ती परिपूर्ण होती. अशी त्यानं ती परिपूर्ण होती. लक्ष द्या आता जरा माझ्याकडे बघा. हनन्या आणि सफीरा परिपूर्ण होते का? आतल्या गातीचे होते, चुकीच्या विचारांचे होते, देवाबद्दल लबाडी करणारे होते, देवाला समजून घेणारे नव्हते. पण हिथे एक बाई अशी जी हनन्या आणि सफीराच्या वेगळी, उलट परिपूर्ण दान धर्म करण्यामध्ये परिपूर्ण. तिला देवाला तिनं देण्यासाठी आपलं जीवन सोपवून दिलं होतं. ती काय करायची माहितीये काय? आपण राबायची आणि देवाच्या सेवकासाठी दादा ती कपडे शिवायची. तिला वाटायचं की माझ्या प्रभू मधली लोक अशी उघडी राहू नयेत, किंवा माझे सेवक प्रभू मधले असे उघडे राहू नयेत, म्हणून ती काय करायची माहितीये का? आपल्या कमाईतनं कपडे शिवायची आणि देवाच्या दासांना द्यायची. किती सुंदर काम करत होती. टाळ्या वाजली पाहिजे त्या पद्धतीसाठी. आणि हनन्या सफीरा आलेली पैसे दाबून ठेवलं, आणि सफीरा गेल्या परत कुठं काय आम्ही केले तेव्हा. पण ही तबिता म्हणतेली जी व्यक्ती ही परिपूर्ण होती दादा. हनन्या आणि सफीरा परिपूर्ण होतीत का? चुकीची वागण्यात ती परिपूर्ण होती, म्हणून ती मेलीत. आणि बायबल म्हणतो ही तर परिपूर्ण सगळ्या गोष्टी देवाच्या दान धर्मात, देवासाठी तिने सगळं आपलं हृदय उघडं करून ठेवलं होतं. सगळं ती देत होती परमेश्वरासाठी, सगळं काही करत होती मोकळ्या मनानं ती परमेश्वरासाठी. आत एक आणि बाहेर एक असं तिचं काहीच नव्हतं बरं का. आणि बायबल आम्हाला पुढे सांगतं, आणि असे झाले की त्या दिवसात ती आजारी पडून गेली. हा ऐका की काय झालं? मेली होती, आजार आला तिच्या जवळ आणि ती मेली. आपल्या सगळ्यांना माहित आहे आजार हा देवाच्या गौरवासाठी येतो, मरण पण देवाच्या गौरवासाठी येतं. काहीतरी तिथं घडणार असतंय, काहीतरी होणार असतंय. आणि ही आजारी पडून मेली. पुढे काय झालं? तेव्हा त्याने तिला धुवून माडीवरच्या खोलीत ठेवले. धुतलं तिला मेल्या म्हटल्यावरती धुतलं वगैरे, माडीवरच्या खोलीत ठेवलं. आणि लोद या पोजवळ होते. हा, लोड हे गाव यापो जवळ होते. म्हणजे त्याच तबिता राहते तिथं, त्या गावाजवळ यापो हे गाव होतं. पुढं ते पेत्र आहे असे शिष्याने ऐकले. म्हणून त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की आमच्याकडे येण्यास उशीर करू नको. तेव्हा पेत्र उठून त्यांच्या बरोबर गेला. तो पोचल्यावर त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. तेव्हा त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या. आणि दुर्कस त्याच्या बरोबर असताना तिने ज्या बंड्या व जी वस्त्रे केली होती ती त्याला दाखवली. हाय का? देवाचं वचन म्हणतं लोद म्हणजे एक गाव आहे, जसं कोंडिगिरी आणि यड्राव, तसं जवळच्या जवळ हे गाव होतं. यापोस मध्ये ही तबिता होती, लोद मध्ये पेत्र आला होता. आणि तबिता ज्यावेळेस मेली
त्यावेळेस तिने तिला धुतलं, माडीवरच्या खोलीत ठेवलं आणि त्यांनाच असं कळालं की अरे पेत्र आलाय, देवाचा दास आलाय, चला आपण त्याला सांगूया आणि त्याला आपण घेऊन येऊया. ते पळत पळत पेत्राकडे गेले आणि म्हणाले, पेत्रा बघ टबिता मेलेली आहे आणि तू तिथं चल तिच्याजवळ. पेत्र पण उठून लवकर तिच्याकडे जायला निघाला. का? कारण की टबिताचा त्या बाजूबाजूला सगळीकडे माहिती होती की ती टबिता कशी होती, तिचं हृदय कसं होतं. ज्यावेळेस पेत्र आला, पटकन पेत्र पण आला त्या टबितेजवळ आणि येऊन बघते तर काय, सगळ्या विधवा रडा लागल्यात. विधवाच, कारण की त्याचे विधवांच्या मध्ये काम जास्त होतं. जे अनाथ आहेत, आबला आहेत, अशामध्ये ती टबिता काय करायची, काम करायची. आपण राबायची, कष्ट करायचे आणि त्यांना ते द्यायची. अनाथ विधवांना द्यायची, सेवकांसाठी सुंदर सुंदर कपडे करायची. पण तिनं आपली कधी काळजी घेतली नाही. आपण आजारी पडली होती, आपले दवापाण्याला लक्ष दिलं नाही, पण तिने देवाच्या लोकांचं काम केलं. काय ते जामत करणं असेल. आणि पेत्राला समजलं की सगळ्या विधवा रडायला लागलेले आहेत आणि तिने केलेले सगळे ते लोकराची कपडे बिपडे पेत्राला दाखवली. पेत्राचं पण हृदय भरून आलं. हनन्या आणि सपिराच्या वेळेस काय आलं होतं, पेत्राचं हृदय आलं का भरून. सपिराला उलट पेत्र म्हटला, जा तुझ्या नवऱ्याला पूर्ण आलेली माणसं दारातच आहेत, तुला पण घेऊन जातील. पण हिथं मात्र त्या तबितेच्या बाबत पेत्राचं हृदय बदललं, कळवळ्यानं भरलं. आणि बायबल आम्हाला इथं असं सांगतं, वाचा. आणि पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले. मग त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि पुढीकडे वळून म्हटले, तबिते उठ. तेव्हा तिने आपले डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. हा, जरा टाळ्या झाल्या पाहिजे. हनन्या सपिरा मेले, पण ही धार्मिक स्त्री, प्रभूसाठी झटणारी आणि जगणारी आणि प्रचंड प्रेम करणारी स्त्री, आपल्या आजारात सुद्धा आपल्याकडे न बघणारी स्त्री, प्रभूचं काम करणारी स्त्री मेली होती, पण पुन्हा परमेश्वराने तिला जिवंत केलं. काय देवाचं हे कार्य आहे, काय परमेश्वराचा. मी म्हणतो ना, ज्या अंतःकरणातून सरळ चालतात, देव त्यांना प्रतिफळ दिल्या वाचून राहणार नाही. खरं सांगतोय मी तुम्हाला, जे तुम्ही मनापासून देवाची सेवा कराल का नाही, पूर्ण आपलं जीव, आपलं हृदय लावून परमेश्वराची सेवा करणार का नाही, देव बघतोय, देव करतोय म्हणून जर तुम्ही सेवा करणार का नाही, मी तुम्हाला सांगतो त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या जीवनात. खरं मी तुम्हाला सांगतो. मी नगरला टू व्हीलर वरनं जायचं सुद्धा, पहाटे 4 वाजता निघायचो इथून, 11:30 वाजता नगरमध्ये पोहोचायचो. अर्ध्या तासात आंघोळ पाणी करून 12ला चर्च चालवायला उभा राहायचो. लोक 50-60 तिथे जमलेली असायची. मी गाडीवरनं जाताना ज्यावेळेस मला कंटाळा येईल, ज्यावेळेस माझ्या पायाला मुंग्या येतील, थंडी असायची, मी 5 ड्रेस घालायचे, एका अंगावर एक असं. आणि वाटेतून जाताना एकच म्हणायचं, परमेश्वर तू पाहतोयस, हे श्रम व्यर्थ जाणार नाहीत, हे कष्ट व्यर्थ जाणार नाहीत. आणि आज माझी तिथं अशी स्थिती आहे की माझ्या चर्चमध्ये कुठल्यातला मोठ्यातला मोठा पास्टर आला तरी तो मान खाली घालून बसतो. असं परमेश्वरानं मला मंदिर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि अशा गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. एकला तर ख्रिसमस पर्यंत मी पूर्ण साऊंड प्रूफ हॉल करायला चाललोय आता. हालेलुया. परमेश्वर पाहतो, लक्षात ठेवा, आमचं सगळं करणं. तुमचे दशमांश माझा देव पाहतो. तुमची पहाटे उठून 4 वाजता केलेली प्रार्थना माझा परमेश्वर पाहतो. तुम्ही एक मागून तरी बघा, ती तुमच्या जीवनात तुम्ही पाहिल्याशिवाय राहणार नाही. आत्ताही झाली. मी जरा मागच्या आठवडी उपवास धरला होता, प्रभू मला तुझ्या अभिषेकातल्या गोष्टी शिकायच्या आहेत म्हणून. आणि मी प्रार्थना केली, देव मला त्या अभिषेकाच्या गोष्टी शिकव, की कसा तुझा दास एका अभिषेकात चालाय पाहिजे किंवा असं तसं. आणि मी आज दुपारी एक पुस्तक काढलं आणि तोच अध्याय माझ्या समोर आला. अभिषेक काय असतं आणि अभिषेकात चालणं काय असतं, वाढणं काय असतं. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं, प्रभू मी 2 दिवसापाठीमागे प्रार्थना केली होती, देवा मला अभिषेकात स्थिर करा आणि मला त्या गोष्टी जाणायच्या येतात. आणि त्यावर आज मला तो अध्याय काढायला वाचायला. हे थोडस ही साक्ष आहे. एवढं समजून जावं की आम्ही 4 वाजता पहाटे उठून किंवा सकाळी गुडघ्यावरती जे काय आम्ही बोलू, माझ्या देवासमोर ती जाते आणि देव ते कार्य करायला तयार असतो. लक्षात ठेवा. कधीच म्हणू नका की देव ऐकत नाही, देवाला समजत नाही. सगळं आमचं देव बघत असतो, सगळं देव आमचं ऐकत असतो. म्हणून प्रार्थना करा, देवाशी बोलत राहावा, देवाला वेळ द्या, देवाच्या मध्ये वाढा.
प्रभू तुमचं प्रत्येक प्रतिफळ तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही. पटत असेल तर टाळी वाजवत प्रभू. तबिता, पेत्र म्हणाला उठ. गुडघे टेकून त्याने प्रार्थना केली. तबिते उठ. तेव्हा तिने आपले डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्रास व विद्वांस बोलावून तिला जिवंत असे त्यांच्या पुढे उभे केले. मग सर्व याफोमध्ये हे प्रसिद्ध झाले आणि पुष्कळाने प्रभूवर विश्वास ठेवला. आणि असे झाले की ती याफोमध्ये कोणा एका शिमोन नावाच्या चांभाराजवळ पुष्कळ दिवस राहिला. 3 माणसं सांगितलेत, हनन्या, सफीरा आणि तबिथा. तुम्हाला कोण बनायचं आहे? कोणतरी सफीरा म्हटलं. तुम्हाला कोण बनायचं आहे? हनन्या म्हणतोय कोणतरी. दुर्कास म्हणजे तबिथा. हालेलुया, हालेलुया. बनणं इच्छा खरंच मनापासून म्हणताय? वहिनी काय बनायचंय? बबिता, तबिता. हा 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 तबिता मला बनायची आहे. मला परिपूर्ण माझ्या प्रभूमध्ये व्हायचं आहे. हालेलुया. चांगल्या गोष्टीनं मला प्रभूमध्ये पूर्ण व्हायचं आहे. हालेलुया, हालेलुया. अहो मेलो असलो तरी माझा प्रभू आम्हाला उठवेल. आमची परिस्थिती बदलेल या जगामध्ये. हालेलुया. पण हनन्या आणि सफीरा राहू नका. हनन्या आणि सफीरा प्रमाणे वागू नका. हालेलुया. चला आपण आपल्या जागेवर उठून उभे राहून शेवटी प्रार्थना करूयात.